श्री स्वामी समर्थ. जर घरात मिळत आहेत हे संकेत, तर तुमच्या कुलदेवतेचा वास तुमच्या घरात आहे. जेव्हा आपण कोणतेही साधना, पारायण, जप, तप करतो, त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलयचक्र तयार होते. यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात. आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे? 1. ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो, तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत डावी उजवीकडे न हलता सरळ रेषेत वाढत जात असेल, तर समजून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरते आहे. 2. ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो, त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल, सुखद अनुभूती होत असेल, तर समजावे की दैविक शक्ती तुमच्या जवळपास आहे. 3. दर गुरुवारी श्री स्वामी महाराजांच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तेथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात. 4. शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार, क्रोध, भय, चिंता ही नाहीशी होते व मनाला सुखद अनुभूती होते व मन पूर्णतः हलके होते. 5. ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो, एकांतात म्हणजे कोणीही नाही, फक्त देव आणि आपण, त्यावेळी अचानक हलका सुगंध वास येतो. त्यावेळी समजून जावे की देव आपल्याला भेटावयास आला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे. यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा, स्वामी महाराजांचे ध्यान करतेवेळी बकुळीच्या फुलांचा, शिवशंकर यांचे ध्यान करतेवेळी पारिजातकाच्या फुलांचा, भगवान विष्णू व त्यांच्या अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा वास येतो. देवीची उपासना करताना मोगरा किंवा मालीच्या फुलांचा वास येतो. 6. शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करतेवेळी किंवा जल अर्पण करतेवेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा दैविक अनुभव आहे. 7. ज्या स्त्रिया घरामध्ये देवीचा घट ठेवतात व त्याची मनोभावे पूजा करतात, त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेल्या सुवासिन बाईचे दर्शन होते आणि ती त्या स्त्रीला योग्य तो मार्ग दाखवते. 8. जे दत्तगुरूंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात, ते जेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपले असतात त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात. यामध्ये काहींना स्वप्नामध्ये देवाची अनुभूती देखील होते. 9. ज्यांना स्वप्नामध्ये ढोपरापर्यंत धोती, एका हातात कमंडलू, कपाळावर भस्म, पायात पादुका, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला वृद्ध व्यक्ती दिसत असेल, त्याने समजून जावे की तो देव आहे व तो तुम्हाला दर्शन देत आहे, अथवा तुमच्या पूर्वजन्मी किंवा त्याहून आधीच्या जन्मी ते तुमचे गुरु असतील असे समजावे. आधीच्या जन्मी ते तुमचे गुरु असतील असे समजावे. 10. जे दुर्गा सप्तशतीचे पठण करतात अथवा दर मंगळवारी सिद्धकुंजिका स्तोत्र वाचतात, अशा देवी भक्तांना स्वप्नात हिरव्या साडी घातलेल्या स्त्रिया, पण त्यांचे मुख दिसत नाही व शरीरही दिसत नाही, म्हणजे सर्वत्र काळा रंग ज्यामध्ये हात पाय दिसत नाही, कान, नाक, डोळे काहीच दिसत नाही, म्हणजे तेथे अजूनही अदृश्य अवस्थेत त्यांच्या गळ्यात मोठे चकाकते, मंगळसूत्र केसात, आंबाडा, त्यावर वेणी व कपाळावर लाल भस्म किंवा लाल कुंकवाचा गोलाकार लेप, अशा 9 ते 10 स्त्रियांचे दर्शन होते. या स्त्रिया मोठ्या चौरंग्या सारख्या पाटावर बसलेल्या दिसतात. काहींच्या मते यांना देवीचे बया असेही म्हणतात. 11. ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घरचे देव म्हणजेच मूळ देव दिसतात, त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव हाक देत आहेत. 12. जे कुलदेवीचे वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही, अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुवासीन स्त्री तिला अचानक भेटावयास येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगते. त्यावेळी ती कुलदेवी त्या स्त्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे. 13. ज्या घरामध्ये मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंडावा जाणवतो, गारवा जाणवतो, तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते. अशा घरात दैवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते. 14.
शिर्डी, गाणगापूर, नृसिंहवाडी, अक्कलकोट, शेगाव यांसारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळा करतो. काहींना याची अनुभूती असेलच. 15. घरातील व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास व ताप उतरत नसल्यास गाणगापूरचे भस्म, खंडोबाचा भंडारा, ज्योतिबाचा भंडारा, काळूबाईचा अंगारा, भस्म यापैकी काहीही आजारी माणसाच्या अंगाला हातापायाला लावले असता अंगातील ताप, उष्णता शरीराबाहेर टाकली जाते व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो. त्यामुळे आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो. यामधून देवाचे खरे सत्व कळते. 16. आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात. काही मंदिरात देवाच्या 2 भुवयांच्या वरच्या बाजूला तांदळाचा किंवा गव्हाचा डाव्या व उजवा असे 2 गोटे लावले जातात व देवासमोर विचारणा केली जाते. जर का सकारात्मक असेल तर उजवा व नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो. काही ठिकाणी फुलांचा वापरही होतो. हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहावयास मिळतो. यामध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते. अनेकांना याचे चांगलेच अनुभव आले आहेत. 17. लहान बाळ ज्यावेळी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे की येथे दैवी शक्ती वावरत आहे. कारण लहान बाळाला कोणीतरी प्रतिकृती जाणवत असते, पण ती समजून घेणे त्याच्या विचाराच्या पलीकडचे असते. 18. रस्त्यावरून किंवा आडवाटेवरून चालताना अचानक लख्ख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हाताने ढापून घेतो व नंतर हळूच डोळे उघडून पाहता तो लख्ख प्रकाश गायब झालेला दिसतो. त्यावेळी आपण मनात विचार करतो, हे काय असावे? हा सुद्धा दैवी अनुभूतीचाच प्रकार आहे. 19. जी व्यक्ती संकटाच्या पेचात सापडली आहे व आज तरी आपले काम होईल का किंवा ऑफिसमध्ये आज आपल्याला साहेबांची ओरड पडेल या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही, अशा भयभीत झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजंती माळ धारण करून कामासाठी घराबाहेर पडले असता त्यांच्या सर्व अडचणी शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके होत जाते. ही सुद्धा देवाचीच कृपा असते. 20. ज्या घरातील व्यक्ती आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतील तर त्यांच्या घरातल्यांनी गळ्याखाली अन्नाचा एक घासही उतरत नसेल किंवा रात्री त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल, डॉक्टर काय सांगेल याची भीती सतवत असते व झोपही लागत नसते. अशा वेळी देवाच्या समोर नारळ ठेवून गाराने घातले असता काहींना याचा चांगला सकारात्मक अनुभवही आलेला आहे. देवाचे सत्व आजही या कलियुगात आहे. देव हा उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही. तो फक्त मी आहे, तुझ्या आजूबाजूलाच आहे याची चाहूल देतो. म्हणून देवावर श्रद्धा ठेवा. तुम्हालाही अशा प्रकारे दैवी शक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.